राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेलं मंत्रिपद त्यांना दिलं जातंय। मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं होतं, तेच खातं भुजबळ यांच्याकडे दिलं जाईल। शेतकऱ्यांना सिव्हिलची अट न लावता कर्जवाटप करा, तसं न करणाऱ्या बँकांवर यापूर्वी FIR देखील दाखल केलं होतं, हे लक्षात ठेवा असा सज्जड दम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी बँकांना दिलाय। 2025-26 मध्ये 44.76 लाख कोटी रुपयांच्या कर्ज पतपुरवठा आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली। मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली आहे। या पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणच्या अपूर्ण रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर 20 मे नंतर कोणतंही नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू करू नये आणि 31 मे पर्यंत रस्ते वाहतूक योग्य करा असे स्पष्ट निर्देश आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिले। नवी मुंबईचं पाणी कुणी चोरलं हे सगळ्यांना माहिती आहे, आमचं चोरलेलं पाणी परत द्या असं वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेचं नाव न घेता आरोप केलाय। नवी मुंबई हे सर्वच बाबतीत इतर शहरांच्या पुढे असून त्यांना कुणी अक्कल शिकवण्याची गरज नाही असं म्हणत नाईक यांनी शिवसेनेचा समाचार घेतला। तुळजाभवानी देवीच्या VIP दर्शनाच्या अनुषंगानं तुळजाभवानी मंदिर संस्थाननं नवीन नियम प्रस्थापित केलेले आहेत आणि या संदर्भात काही हरकती सूचना असल्यास ते 26 मे पर्यंत नोंदवण्याचं आवाहन केलं। राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण होते, त्यामुळे भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी एकात्मिक पार्किंग धोरण आणलं जाईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी सांगितलं। सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। देशातील कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याचं दिसून येत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचं आरोग्य खातं सतत लक्ष ठेवू नये। अचानक आता काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असल्यानं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झालाय। ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। सिंगापूरमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये 28% वाढ झाली। या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय। राज्यात ठोस उपाययोजना राबवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची विमानतळावर तपासणी करावी अशी विनंती माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे। भारत काही धर्मशाळा नाही की साऱ्या जगातील निर्वासितांना इथे आसरा द्यावा असं तीव्र निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे। 2015 मध्ये एक श्रीलंकन तामिळ व्हिसा घेऊन भारतात आला होता आणि त्याच वर्षी LTTशी संबंधित असल्याच्या संशयावरून त्याला अटक झाली। या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं हे निरीक्षण नोंदवले। राज्यमार्ग परिवहन महामंडळातील सुमारे 2400 निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिल्लक रजांची रक्कम सप्टेंबर 2023 पासून देण्यात आलेली नाही। ही थकीत रक्कम सुमारे 80 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये पहिल्यांदाच JJ रुग्णालयामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांची सुविधा सुरू झाली असून इथे गेल्या 40 दिवसात 30 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या। मुंबईत मेट्रोचं नेटवर्क सक्रिय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईकर घर खरेदी करताना मेट्रो स्टेशनजवळ घर घेण्यास प्राधान्य देत असल्याचं एका सर्वेक्षणाद्वारे दिसून आलंय। लोकांची वाढती पसंती ही विकासकांच्या पथ्यावर पडत असून मेट्रोजवळच्या घरांच्या किमती गेल्या 6 महिन्यात किमान 20% वाढलेल्या आहेत। बहुप्रतीक्षित सांताक्रूज चेंबूर लिंक रोडच्या शेवटच्या टप्प्यातील मार्ग जूनमध्ये खुला होण्याचा मार्ग मोकळा झालाय। या मार्गाची शेवटच्या टप्प्यातील केवळ फिनिशिंगची कामं शिल्लक राहिली असून ती पूर्ण करून हा मार्ग लवकरच खुला केला जाणार आहे। मुंबईमध्ये 64 विविध ठिकाणी पालिकेच्या वाहतूक नियंत्रण कक्षानं वेग उल्लंघन तपासासाठी स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवलेले आहेत। या कॅमेऱ्यामध्ये ANPR प्रणाली म्हणजेच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशनचा समावेश आहे। मुंबई पालिकेनं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाळ्याच्या तोंडावर अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली असून त्यात एकूण 134 अतिधोकादायक खासगी इमारती आहेत। पालिकेच्या अधिनियमानुसार 30 वर्षांपेक्षा अधिक वापरत असलेल्या खासगी इमारतींचं संरचनात्मक परीक्षण बंधनकारक आहे।
लोकलमध्ये प्रवास करताना आता मेट्रोसारख्या नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी करण्याचा रेल्वे शासनाचा विचार आहे। मात्र पश्चिम रेल्वेच्या 12 स्थानकांवर हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार असून यासाठी संबंधित स्थानकांची यादी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आली आहे। या यादीमध्ये वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि अंधेरीसह गुजरात विभागातील 9 स्थानकांचा समावेश आहे। मुंबईतील 49 हिंदू स्मशानभूमीमध्ये मृतदेह दहन करण्यासाठी मुंबई महापालिकेनं तब्बल 3,70,000 क्विंटल लाकूड खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी अंदाजे 37 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। एप्रिल 2025 मध्ये भारताच्या औषधी क्षेत्राचा वार्षिक आधारावरील वृद्धी दर 7.8% राहिला। फिच समूहाचा भाग असलेल्या इंडिया रेटिंग्जनं ही माहिती दिली आहे आणि या वृद्धीमागे मजबूत देशांतर्गत मागणी आणि नवीन उत्पादनं प्रामुख्यानं आहेत। म्युच्युअल फंड उद्योगात व्यवस्थापनाधीन असलेले एकूण भांडवल आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आर्थिक वार्षिक आधारावर 23% वाढून 65.74 लाख कोटी रुपयांवर पोहोचलंय। तर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 53.40 लाख कोटी होती, अशी माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियानं दिली आहे। पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होते। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे। राज्यात आयटीआय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं लवकरच आता चॅटबॉट व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळलेली आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण विभागाने शाळा मूल्यांकन प्रक्रियेला चालना दिली आहे। मात्र राज्यातील 1259 शाळांनी या प्रक्रियेला अद्याप हातही लावलेला नसल्याची माहिती आता समोर आली आहे। 10 एप्रिलपर्यंत शाळांना माहिती भरण्याची मुदत देण्यात आली होती। राज्यातील 1,10,631 अंगणवाडीमधील 30 लाख बालकांसाठी यंदापासून आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय शिक्षण खात्यानं घेतलाय। महिला बालविकास विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं हा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार केलेला आहे। कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, बँकिंग मॅनेजमेंट यासारखे पूर्वीचे बायफोकल व्होकेशनल कोर्स हे नवीन शिक्षण धोरणानुसार रोजगाराभिमुख अभ्यासक्रमात रूपांतरित झालेले आहेत। त्यामुळे यंदा उच्च माध्यमिक व्होकेशनल कोर्सकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे। सभेत खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिन वापराची नक्कल केली होती। याला गोगावले यांनी मिश्किल शब्दात प्रत्युत्तर दिलंय। भरत शेठच्या नॅपकिनची नक्कल सर्वांनाच करता येणार नाही। आमच्या नॅपकिनमध्ये गोरगरिबांचे अश्रू आहेत। तुम्हाला नॅपकिन वापरायचा असेल तर ट्रेनिंग देऊ, असा मिश्किल टोला गोगावले यांनी लगावलाय। बेरजेच्या राजकारणाचा मंत्र आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिला। एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार आणि अजित पवार यांनी घ्यायचा आहे। मात्र या दोघांनी एकत्र यावं अशी कार्यकर्ता म्हणून आमची भावना आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलंय। शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी उबाठाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। दोन्ही नेत्यांमध्ये जवळीकता पाहायला मिळाल्यानं दोन्ही पक्ष एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलंय। अहिल्यानगरसाठीचं मेडिकल कॉलेज शहरातच व्हावं अशी भूमिका खासदार निलेश लंके यांनी मांडली आहे। तर कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉलेज इतरत्र होऊ देणार नाही असं म्हणत लंकेंनी विखे पाटलांवर निशाणा साधला। पालकमंत्री अतुल सावेंनी देगलूर इथे जाऊन शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी कुटुंबियांचं सांत्वन करत आपलं 1 महिन्याचं मानधन पालकमंत्री अतुल सावे यांनी जवान वनंजे यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केलं। बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी परळीतील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा घेतला। दर्जेदार काम करण्याच्या सूचना अजित पवार यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना दिल्या। पाकची हेर ज्योती मल्होत्राला मुरितकेमध्ये हेरगिरीचं ट्रेनिंग देण्यात आलं। मुरितके लष्कर ए तोयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र असून पाक दौऱ्यावेळी 14 दिवस ज्योतीला मुरितकेमध्ये ट्रेनिंग दिलं गेलं। ज्योती मल्होत्राचं पहलगाम हल्ल्यावरील वक्तव्य चर्चेत आलंय। पहलगाम हल्ल्यावेळी पर्यटकांना तिनं दोषी म्हटलं होतं। पाकिस्तान जबाबदार असल्याचा उल्लेख मात्र तिनं आपल्या व्हिडिओमध्ये टाळला होता। हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे। हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि ओडिशातील तरुण इन्फ्लुएन्सर्स विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून ते हेरगिरी करत होते।
अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचलं. अवघ्या 1 तासाच्या पावसानं पुणे विमानतळाच्या एक्झिट गेट जवळ पाणी तुंबलं. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस बरसला. वैजापूर, पाचोड आणि गंगापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी दुकानांवरचे पत्रे उडून गेलेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पुन्हा एकदा जोरदार पावसानं हजेरी लावली. शेगावमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांसह पिकांचंही नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होतोय, तर बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजीनगर भुयारी मार्गावर पहिल्याच पावसात पाणी आल्यानं गेल्या 2 दिवसांपासून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. दरम्यान खासदार भागवत कराड यांनी या मार्गाची पाहणी करत 3 आठवड्यात समस्या दूर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लिची हंगामाला सुरुवात झाली असून 278 क्विंटल लिचीची आवक झालेली आहे. लिचीला प्रति किलो 200 ते 300 रुपयांचा दर मिळतोय. मालेगावात अल्पसंख्याक शाळांमध्ये बनावट तुकड्या दाखवून कोट्यावधी रुपये लाटल्याचा प्रकार समोर आलाय. 6 शाळांमधील 74 तुकड्यांना बनावट जीआरच्या माध्यमातून मान्यता दिल्याचं वास्तव समोर आलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर बच्चू कडू आता शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक झालेत. अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीमध्ये संच मान्यतेच्या जीआरची होळी करत अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्यात आला. यावेळी बच्चू कडूंनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. रत्नागिरीमध्ये कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास विभागीय कृषी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील 218 मध्ये कृषी सहाय्यकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय, तर कृषी सहाय्यकांच्या आंदोलनामुळे अनेक कामं खोळंबलेली आहेत. वर्ध्यामध्ये कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. पिंपरी चिंचवडमधील भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्याप्रकरणी पोलिसांनी एका उच्च शिक्षित तरुणाला अटक केली आहे. या तरुणानं 12 कुत्र्यांवर विषप्रयोग केला. यातील 8 कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला. मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील एक्सर मेट्रो स्टेशन खालील लिंक रोड अचानक नाल्यामध्ये कोसळला. नाल्यामध्ये बीएमसीचं काही काम चालू होतं, त्यामुळे रस्ता अचानक नाल्यामध्ये कोसळला आणि घटनेची माहिती मिळताच बीएमसी आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. दरम्यान वाहतूक सुलभ करण्यासाठी अन्य मार्गावर वळवण्यात आली. पुण्याच्या कोंढव्यात भरधाव कारनं 13 वर्षीय मुलाला चिरडलं. या अपघातात निवृत्ती किसवे या शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय. दरम्यान परिसरातील संतप्त नागरिकांनी कार चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देत कारची तोडफोड केली. वाशीतील एपीएमसी मार्केटमधल्या पुनीत कॉर्नर जवळच्या पार्किंगमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली. कारवाईमध्ये पोलिसांनी 4 लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले. तिहेरी हत्याकांडानं मुंबई हादरली आहे. 2 कुटुंबांनी एकमेकांवर हल्ला केला आणि या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झालेत. मुंबईतील दहिसर पश्चिम एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. 17 गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाला सापळा रचून अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईमध्ये पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त केली आहे. अकोल्यातील आगर येथील तुषार गव्हाळे हा 4 वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला होता. दरम्यान मोरणा नदीपात्रात तुषार गव्हाळेचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ माजली आहे. कोल्हापूरमध्ये कर्जबाजारी नवऱ्यानं बायकोचे दागिने मिळवण्यासाठी तिची हत्या केली. वारंवार दागिने मागून देखील बायको देत नसल्यानं दरोडा पडल्याचा बनाव नवऱ्यानं केला. दरम्यान चोरट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये बायकोचा मृत्यू झाला. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील त्रिवेणी संगमात डोंगा बुडाल्यानं महिलेचा मृत्यू झालाय, तर दुसऱ्या एका महिलेला आणि तिच्या बाळाला पोलिसांनी वाचवलं. सोलापूर शहरातील एसटी स्टँड परिसरातून 3 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाली होती. या घटनेची तक्रार दाखल होताच अवघ्या 4 तासात फौजदार चावडी पोलिसांनी चिमुरडीला सुखरूप परत आणलं.